पुण्यामध्ये धनकवडीतल्या एका इमारतीला पावसामुळे धोका निर्माण झालाय। पद्मावती नगर सोसायटीच्या इमारतीला हा धोका निर्माण झालाय आणि या इमारतीचा काही भाग ढासळलाय, त्यामुळे आता ही इमारत धोकादायक ठरली आहे। त्यामुळे इथल्या रहिवाशांना इमारत खाली करावी अशी नोटीस बजावण्यात आली। पुण्यामध्ये धनकवडी इथल्या इमारतीला हा धोका निर्माण झालाय आणि त्याची दृश्य आपण पाहतोय। पावसामुळे पद्मावती नगर सोसायटीच्या सी इमारतीला हा धोका निर्माण झालाय। या इमारतीचा काही भाग ढासळल्याचं धोकादायक झालेली आहे आणि त्यामुळे पालिकेने हे सगळं स्पष्ट केलंय। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। थेट जाऊया पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे या ठिकाणी आहेत, जाणून घेऊया आणखी सविस्तर तपशील। निलेश, काय नेमकी या इमारतीची अवस्था आहे, आपण थेट लाईव्ह प्रेक्षकांना दाखवूया आणि काय नेमकी पालिकेने आता नोटीस बजावली आहे? अनुपमा, खरं तर जी पद्मावती नगर जी सोसायटी आहे सी बिल्डिंग, त्या बिल्डिंगच्याच मी खाली आहे, जिथून या बिल्डिंगचा जो काही भाग आहे तो ढासळण्याच्या स्थितीत आहे। या बिल्डिंगचा जो पाया आहे किंवा जी सीमा भिंत आपण म्हणतो, त्या भिंतीचा हा जो भाग आहे तो या ठिकाणी ढासळायला सुरुवात झालेली आहे। काल जो पाऊस झाला पुण्यामध्ये, त्या पावसाच्या मुळे या ठिकाणचा जो भाग आहे तो या ठिकाणी आता ढासळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या ठिकाणची जी वस्ती आहे, या वस्तीला आता धोका निर्माण झालेला आहे। अनेक ठिकाणी जर बघितलं तर ही जी दगडं आहेत ती ही दगडं या घरांमध्ये शिरलेली आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या रात्रीपासून या परिसरामध्ये ही इथली जे नागरिक आहेत ते झोपले नव्हते, भयभीत होते, कारण घरांमध्ये ही जी दगडं आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही हे थेट दृश्य पाहताय की या ठिकाणची ज्या सी बिल्डिंगची जी भिंत आहे त्या भिंतीचा जो राडा आहे किंवा रोडा आहे किंवा जी दरड आहे ती आता या लोकांच्या घरामध्ये शिरलेली पाहायला मिळतात। या ठिकाणी रात्री काही लहान मुलं झोपली होती, सुदैवाने त्यांना काही जीवितहानी झालेली नाही, मात्र या ठिकाणी भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्या सोबत इथले रहिवासी आहेत की ते रात्रभर झोपले नाही। रात्री किती वाजता ही दरड कोसळायला सुरुवात झाली? 4 वाजता झाले सर, 4 वाजता झाले। पावसात दोन मुलं, एक मुलगी आणि तो मुलगा आणि एक सुनबाई, ती घरात होते, मुलं इथंच होते। तिथे आवाज धाड आवाज आला, त्यांनी इकडे पळून गेले सगळे। आणि मग ती पडायचं थांबा तर एवढ्या पावसात काही पुढं दिसत नव्हतं, तरी त्या सुनाने एका मुलीला उचललं, लेकाने एक मुलीला उचललं आणि ती रस्त्याच्या कडेला जे बंद दुकानं होते ना, त्या दुकानापाशी जाऊन थांबले। ती रात्रभर तिथं होतो आम्ही सगळेजण इथं। बरं बाई, हे दर पावसात होतं का? नाही, पहिल्यांदा झालंय, पहिल्यांदा झालंय। ते डोंगरचं घसरायचं आहे ना, माझ्या भावाने कंप्लेंट दिलेली होती, मी पण स्वतः जाऊन दिली, पण त्यांनी काय आमची तक्रार घेतली नाही साहेब। आम्हाला ते रडू सुद्धा थांबू वाटाय नाही असं, म्हणजे आम्हाला आमचा अजून पण जीव घाबरला। आणि म्हणजे मी जॉबला जाते ना, म्हणजे कामाला हॉटेलमध्ये, मग मला भावाचा फोन आला, मी पळत तिथनं धावत आले। किती वर्ष झालं तुम्ही इथं राहताय? आमची 3री 4थी पिढी चालू आहे इथं। आमच्या पार आजोबाच्या वडिलांपासून ही पिढी चालू आहे। बरोबर अनुपमा, आपण या ठिकाणी पाहतोय की रात्रीच्या सुमारास या ठिकाणी लहान मुलं जे आहेत ते झोपली होती आणि तात्काळ या ठिकाणी काय म्हटलं? अहो, आमचे नशीब आहे ते लेकरावांचे, 2 मुली, 1 मुलगी, 2 मुलं या खाटावर झोपली होती आणि त्यांचे मम्मी पप्पा इथंच होते, इथंच ही एवढ्याच कुठतरी होते। आणि ते धाडधाड आवाज आला का नाही, तर ही 5 मायले का अशी उठून त्या साईडला पळून गेली, उभी राहिली इथं। आणि ही पोरं ह्या खाटावरच होती, इथंच होती पोरं या साईडला। आणि ती दादा जे आवाज आला का नाही, तर ती पटकुनी माझा मुलगा उठला आणि त्या पोरला असं वळून हाताला घेऊन ह्या साईडला गेली, त्या अशी कोपऱ्यात थांबली इथं। दुर्घटना या ठिकाणी टळली असं म्हणता येईल। खरं तर जागृत होते त्यामुळं या ठिकाणी जो घरामध्ये जो हा दरड आहे ती कोसळली आणि त्या टायमिंगला या ठिकाणी त्यांच्या घरातली लहान मुलं होती त्या ठिकाणी झोपली होती। खरं निलेश, सतर्कतेमुळे खरं तर या कुटुंबियांवरचं एक संकट टळलं। मात्र निलेश, अशी किती घरं त्या ठिकाणी आहेत, किती घरं प्रभावित झाल्याचं एकंदरीत हे सगळं चित्र दिसतं ही दरड तिथे खाली आल्यामुळे? खरं तर मी कंप्लेंट ज्या बिल्डिंग आहे, सी बिल्डिंग आहे पद्मावती, त्या बिल्डिंगच्या कंप्लेंट खालच्या साईडला आहे। या ठिकाणी जर बघितलं तर 7 ते 8 घरं आहेत
जी छोटी छोटी घरे आहेत आणि ही जी लोक आहेत ही अनेक वर्षापासून या परिसरात राहतात. ही बिल्डिंग ज्यावेळी सुरू झाली तेव्हापासूनच या लोकांनी या ठिकाणी आम्हाला सुरक्षा द्यावा यासाठी मागणी केलेली आहे. आणि अनेक लोक जे आहेत ते आता घराबाहेर आपल्या या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळतात. रात्रीपासून ही लोक जी आहेत ती घराबाहेर आहेत, कारण घरामध्ये त्यांना असं बाहेर घराच्या बाहेर थांबावं लागतंय. मात्र अर्थातच आता प्रशासन या संदर्भात काय पुढे पाऊल उचलते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि तपशील वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी. निलेश खरमारे आमचे प्रतिनिधी.